नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल व्यापारी महासंघ आणि विविध भागातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार. शहरामध्ये महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल व्यापारी महासंघ आणि सुरेवाडी, जाधववाडी, गोकुळनगर भागातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल सुरेवाडी, जाधववाडी, गोकुळनगर आणि श्रीकृष्णनगर भागात आमदार जयस्वाल साहेबांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. युवकांनी फटाके फोडून तर महिलांनी औक्षण करून जयस्वाल यांचं स्वागत केलं. मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल नागरिकांनी जयस्वाल यांचं शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केलं. व्यापारी महासंघातर्फे आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांचा सत्कार विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तर आमदार प्रदीप जयस्वाल यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी महासंघाकडून शॉल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्या, त्यामुळे व्यापारी संघटनेनं त्यांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी हातभार लावला होता. आगामी काळात देखील व्यापाऱ्यांच्या समस्या आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांनी सोडवाव्यात अशी विनंती व्यापाऱ्यांद्वारे करण्यात आली आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, महासचिव शिवशंकर स्वामी, महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, ज्येष्ठ सदस्य गोपाल पटेल, सदस्य पंकज लोहिया, संतोष कावळे, हितेश कांकरिया, आनंद भारुका, आशिष सिसोदिया, राकेश पांडे, श्रेयांश भाटिया, मनोज सिंघवी, अनिकेत तांदळे यांची उपस्थिती होती. आज या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. यावेळी सुद्धा मला मतदान करून आपण निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या या सर्व या भागातील नागरिकांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. आणि आम्ही पाहिलं असं राज्यातील रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मृत्यू आणि गंभीर दुखापतींना आळा घालण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 45 प्रमुख शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशांनाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय. राज्यातील रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मृत्यू आणि गंभीर दुखापतींना आळा घालण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 45 प्रमुख शहरांमध्ये दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशांनाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अप्पर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांनी हा आदेश जारी केला असून वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसंच वाहन चालवण्याचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. विना हेल्मेट कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी ई चलन यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर आणि पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर स्वतंत्र कारवाई नोंदवता येईल अशी नवीन सुविधा या यंत्रणेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील 45 शहरांमध्ये या आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गेल्या 5 वर्षातील आकडेवारीनुसार विना हेल्मेट प्रवाशांमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू व जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे रस्ते सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. वाहतूक पोलिसांनी आता वाहन कायद्याच्या कलम 129 व 194 अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश देत नागरिकांना हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगरचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावर कोसळला. त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. घटनेमुळे संभाजीनगरच्या क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जाते.
लकी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि यंग 11 यांच्यातील सामन्यात यंग 11 संघाकडून महापालिका प्रशासक जी श्रीकांत हेही खेळत होते. लकी बिल्डर्स संघाचा कर्णधार इम्रान पटेल यानं 6व्या षटकात 2 चौकार मारले. मात्र षटक संपताच गळा आणि हात दुखतोय, मी बाहेर जाऊन गोळी घेऊन येतो असं त्यानं पंच व खेळाडूंना सांगितलं. त्यावर जी श्रीकांत आणि यंग 11चा कर्णधार संदीप नागरे यांनी त्याला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. मैदान सोडत असतानाच सीमारेषेजवळ इम्रान अचानक कोसळला. सर्वांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्याची तयारी केली. सायंकाळी वाहनांची गर्दी असल्यानं जी श्रीकांत यांनी त्यांच्या गाडीतून इम्रानला खासगी रुग्णालयात पाठवलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. इम्रान पटेल याचा आझाद कॉलेज पॅसिफिक हॉस्पिटल जवळील कब्रस्थानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, 3 मुली आणि भावंड असा परिवार आहे. आमदार प्रशांत बंब भावी मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे बॅनर गंगापुरात झळकत असून गंगापूर शहरामध्ये आमदार प्रशांत भाऊ एकटा बॉस तसंच भावी मंत्रीचे डिजिटल फलक लावण्यात आले असल्यानं चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांची 1995 मध्ये म्हणजे माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचा एक नारा होता, झेंडा तुमचा दांडा आमचा, असा माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचं व्यक्ती होती. यानंतर आता गंगापूर विधानसभा 29 वर्षांनंतर आता भाजपकडून आमदार प्रशांत बंब यांचं मंत्रीपद निश्चित झालं असल्याचं म्हटलं जात आहे. महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातून गंगापूरचे आमदार प्रशांत बंब कोणाची मंत्रीपदी वर्णी लागते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. आमदार प्रशांत बंब भावी मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे बॅनर गंगापुरात झळकत असून गंगापूर शहरामध्ये आमदार प्रशांत भाऊ एकटा बॉस तसंच भावी मंत्रीचे डिजिटल फलक लावण्यात आले असल्यानं चर्चांना उधाण आलंय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झालीय छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
तो मास्क पहना रे तूने? थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। पुणे संभाजीनगरमध्ये महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान झालं असून पुढील काही दिवस उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरात थंडीची जोरदार लाट जाणवत असून अनेक शहरांमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागानं 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे। नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। राज्यातील पुणे शहर थंडीनं गारठलं असून आज सकाळी तापमान फक्त 10.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं। पुण्यासोबत नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगरमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे। नाशिकमध्ये तापमान 25.8 डिग्री तर संभाजीनगरमध्ये 14 डिग्री सेल्सिअस आहे। तर कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये अजूनही थंडी जाणवत नसून येथील तापमान 26.6 डिग्री सेल्सिअस आहे। मात्र आगामी काही दिवसात इथंही तापमान घट होण्याची शक्यता आहे। महाबळेश्वरमध्ये तापमान 18.8 डिग्री सेल्सिअस असून मुंबईत 25 डिग्री सेल्सिअस आहे। मुंबईकरांनाही या आठवड्यात थंडी जाणवण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। थंडीचा प्रकोप लक्षात घेता नागरिकांनी रात्री उबदार कपडे घालणं, गरम पदार्थांचा आहारात समावेश करणं आणि थंडीत प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। लक्ष्मण हाकेंना ओबीसी मुख्यमंत्री का चालत नाही असा प्रश्न उपस्थित करत हाके ब्राह्मण मुख्यमंत्री बचाव आंदोलन चालवत होते। त्यांनी ओबीसी बचाव हे नाटक केलं असल्याचा दावा ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलाय। ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी बचाव असा नारा देणारे लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा म्हणतात। का बरं त्यांना बावनकुळे चालत नाहीत का ओबीसी असलेले? पंकजाताई मुंडे मुख्यमंत्री व्हावात असं हाकेंना वाटत नाही का? नाही मग तुमचा ओबीसींचा लढा होता का ब्राह्मण बचाव लढा होता हे तरी जाहीर करा। म्हणजे आज लक्ष्मण हाकेंना हे समजत नाही की ओबीसी हा केवळ दंगलीसाठी, कर्मठ हिंदुत्वासाठी वापरला जातोय आणि राजकीय सत्ता द्यायची म्हटलं की ओबीसी चालत नाही। हो, एकनाथ शिंदेनी दावा सोडला, चांगली गोष्ट झाली, याच्या गप्पा भाजपा मारते, पण देवेंद्र फडणवीस यांनी का दावा केला याचं उत्तर का देत नाहीत? त्यांचा प्रदेशाध्यक्ष हा ओबीसी आहे, बावनकुळे, का बरं त्यांना मुख्यमंत्री करत नाहीत? ते ओबीसी आहेत म्हणून का एखादा दलित चेहरा मुख्यमंत्री करत नाहीत? तुम्हाला या निवडणुकीमध्ये दलितांचं, ओबीसींचं मतदान पडलं हे नाकारता येत नाही, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं नाही, ब्राह्मण मुख्यमंत्री करायचा आहे। आणि हा लक्ष्मण हाके ओबीसी बचाव मानणाऱ्या सगळ्यांना चालतं, पण ओबीसींना मुख्यमंत्री करा हे काही कुणी म्हणायला तयार नाही। एकनाथ शिंदेनी दावा सोडला, ठीक आहे हो, पण देवेंद्र फडणवीस दावा का ठेवतायत हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे एकंदरीत लक्ष्मण हाके आणि यांचं आंदोलन हे ब्राह्मण मुख्यमंत्री बचावचं आंदोलन होतं हे असणारं जाहीर झालंय। त्यांना ओबीसीशी काही घेणं देणं नव्हतं। महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिशाभूल केली आणि त्यांचं आंदोलन आता देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की संपणार आहे, हा त्यांचा अजेंडा होता आणि या अजेंड्यासाठी त्यांना महाराष्ट्रात पाठवलं होतं। पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना करण्यासाठी महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा मात्र या सगळ्यांनी संपवलाय असं चित्र एकंदरीत दिसतंय। शहरात पराभूत झालेल्या उमेदवारांना अजूनही जनतेचा कौल मान्य झाल्याचं दिसत नाही। ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शिंदे आणि मध्य मतदारसंघाचे बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम मशीनवर पराभवाचं खापर फोडायला सुरुवात केली आहे। त्यांनी 5 केंद्रातील मतांच्या मोजणीची मागणी केली आहे। या संदर्भातील वृत्त आजच्या अंकात एक प्रसिद्ध दैनिकानं दिलं आहे।
शिरसाट यांना मतदान मिळण्याची शक्यता नाही अशा ठिकाणीही त्यांना मतदान झालं असून यामुळे 5 केंद्रातील मतांच्या मोजणीची मागणी करणार असल्याचं राजू शिंदे यांनी म्हटलं आहे. तर हर्सुलसह काही भागात माझं हक्काचं मतदान होतं, तिथेही मला कमी मतदान झालं, त्यामुळे मी ही व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीसाठी अर्ज करणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाची शहरात मुस्लिम मतांवर मोठी मदार होती, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र एमआयएमला एकट्टा ही मतं पडली. भाजप आणि शिंदे गट मिळून आम्हाला मुस्लिम मतं मिळू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोपही जाहीररित्या अंबादास दानवे यांनी केला होता. तर यावेळी जंजाळ यांनी देखील टोला लगावला होता. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शिंदे आणि थोरात यांच्या मागणीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की पराभूत उमेदवारांना जनतेनं नाकारलं आहे. राजू शिंदे यांनी 5 नाही तर 50 ठिकाणचं मतदान मोजावं. त्यांनी जनमताचा सन्मान करावा, म्हणजे मानसिक त्रास कमी होईल, असं जंजाळ म्हणाले. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वाधिक धक्कादायक निकाल सिल्लोडचा आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे सुरेश बनकर उमेदवार होते. यंदा ते निवडून येतील अशी शक्यता असताना अब्दुल सत्तार विजयी झाले, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या मतदारसंघातील निकालाविरुद्ध त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. वीज पुरवठ्यासाठी जालन्याच्या देवपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक झाले असून दरेगाव, देवपिंपळगाव, शिरसवाडी या भागाला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करत मागणी केली आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जालन्याच्या देवपिंपळगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी चक्क जालना येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलंय. जालना तालुक्यातील दरेगाव, देवपिंपळगाव, शिरसवाडी या भागांना मागील 2 महिन्यांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नाहीये. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना विद्युत मोटारद्वारे पाणी द्यायला अडचणी येत आहेत. परिणामी काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेले रब्बी हंगामातील पीक विद्युत मोटारच्या पाण्याविना सुकून चालली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हैराण झालेत. मागील 2 महिन्यांपासून शिरसवाडी, देवपिंपळगाव आणि दरेगाव येथील शेतकरी वारंवार महावितरण कंपनीला निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत होते. मात्र या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलीही कारवाई न केल्यानं देवपिंपळगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क महावितरण कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन सुरू केलंय. महावितरण कंपनीनं आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा देखील या संतप्त शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. जागरण गोंधळ याकरता हे जे कर्मचारी आहे, जे सिस्टम आहे, यांना जागे करण्याकरता आहे. माझ्या शेतकऱ्याला 15 दिवस पाणी नाही. ही गोष्ट झाली, मालिक तो दिलदार आहे, चमचेचा परेशान आहे. गव्हर्नमेंट आपल्याला सगळं द्यायला फुकट लाईन द्यायला आली, पण हे साले हरामखोर कर्मचारी हे काम 15 दिवस लाईट नाही आमच्या गावामध्ये. म्हणजे आमचे पिंपळगाव असू, हे पिंपळगाव शिरसवाडी पुरता नाही, हे प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे. 15 दिवसानंतर पाणी नाही गेले, शेतकरी आमचं मरण हो. काय करा तुमचं सरकार आम्हाला? मग आम्ही गेली 2 महिन्यापासून MSB ऑफिसला इथं सर्व शेतकरी चक्रा मारतोय आणि आमचे रब्बीचे पिकाचे पेरणे झालेले नाही आणि जे पेरले ते सुद्धा पूर्ण वाळून गेले. ही साहेबाला सुद्धा भेटलो, डिप्टी इंजिनियरचं बोलणं झालंय, पण आम्हाला 488तून लाईन असल्यामुळं तिथं त्यांचं म्हणणं आहे किंवा 488 मधले जे अर्बनचे जे आहेत ते आम्हाला इथं काम करू देत नाही आणि अशी याची एकमेकात लोटालाटी चालल्यामुळं गेले 1 महिन्यापासून पूर्ण दोन्ही गावाचे आमच्यावाले रब्बीचे पिकं वाळून गेलेले आणि आता नाईलाज म्हणून शेवटी आम्ही इथं त्यांच्याकडं जागरण गोंधळ करून भीक मागत आहोत. हे नाही जर झालं तर आज नाही आमचा प्रश्न सुटला तर आम्ही रस्ता रोको किंवा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार प्रदीप जयस्वाल हे निवडून आल्याबद्दल व्यापारी महासंघ आणि विविध भागातील नागरिकांकडून त्यांचा जाहीर सत्कार. शहरामध्ये महाबळेश्वर पेक्षाही कमी तापमान, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.